नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आजचा भाग भावनांनी संशयाने भरलेला आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. सुरुवात होते अमृता आणि राजकुमारपासून. दोघं रूममध्ये शांतपणे बोलत असतात. अमृता खूप आनंदात असते. ती म्हणते, आपल्या बाळाचा पैगूण किती चांगला आहे बघा ना. आईने ताराला माफ केलं आणि स्वतः तिची माफी मागितली. अमृताच्या चेहऱ्यावर समाधान असतं, पण राजकुमार मात्र विचारात पडलेला असतो. तो थोडा नाराज स्वरात म्हणतो, आईला तारामध्ये असं काय दिसलं आणि मला का नाही लगेच माफ केले? त्याच्या मनात अजूनही खंतच आहे जुनी. अमृता त्याला समजावते, अहो शेवटी आई आहे ती. त्यांनी तुम्हालाही माफ केलंच आहे ना. आता जुनी गोष्ट धरून बसू नका. पण राजकुमारचा हट्ट काही कमी होत नाही. तो म्हणतो, जर माझ्यावर इतका विश्वास असेल तर तिलोत्तमाने माझी माफी मागायला हवी. हे ऐकून अमृता थोडी घाबरते आणि लगेच म्हणते, असं काही बोलू नका. आईकडून अशा अपेक्षा ठेवूच नका तुम्ही. राजकुमार अजून काही बोलणार इतक्यात अमृता त्याला थांबवते आणि म्हणते, एक शब्दही बोलायचा नाही. माझ्या पोटातल्या बाळाची शपथ. आता हे ऐकताच राजकुमार शांत होतं. त्या क्षणी वातावरण खूप भावनिक होतं. दुसरीकडे सावली आणि जगन्नाथजी बोलत असतात. सावली सांगते की तिलोत्तमाने ताराची माफी मागितली. जगन्नाथजींना विश्वास बसत नाही. ते म्हणतात, तिलोत्तमा स्वतःहून चूक मान्य करेल का? काहीतरी वेगळंच आहे. सावलीलाही तसंच वाटतं. तिच्याही मनात सतत संशय येतो की भैरवी आणि आई काहीतरी लपवत आहेत, खरं म्हणजे डॉक्टर साखरे यांच्याबद्दल. दरम्यान भैरवी चंद्रकांत काकाने तिलोत्तमाकडे जाते. ती मुद्दाम रडत सांगते की तारा तिला घर सोडण्याची धमकी देते. ती म्हणते, मी राहिले तर ती घर सोडेल, असं भैरवी सांगते. ती स्वतःला खूप असहाय्य दाखवते. मी एकटी कशी राहू? शेवटी ती माझी मुलगी आहे ना, असं म्हणत ती रडू लागते. तिलोत्तमा मात्र तिच्याकडे बारकाईने पाहत असते. काकांना थोडा संशय येतो, पण ते म्हणतात, आपण एकदा ताराशी बोलूया. यानंतर मोठा मुद्दा येतो डॉक्टर साखरेंचा. अमृता सावलीच्या सांगण्यावरून डॉक्टरांचा नंबर मागायला जाते. ती नम्रपणे भैरवीला म्हणते, मम्मी त्या डॉक्टरांचा नंबर द्या ना, मला त्यांचा सल्ला खूप आवडलाय. भैरवी लगेच नंबर देत नाही. ती म्हणते, मी स्वतः डॉक्टरांशी बोलते, ते खूप बिझी असतात. अमृता खुश होते, पण भैरवी मनात विचार करते, जर सावली डॉक्टरांपर्यंत पोहोचली तर माझं सगळं गुपित बाहेर येईल. यावरून स्पष्ट होतं की डॉक्टरांमध्येच काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे. किचनमध्ये सावली अमृताला विचारते, नंबर मिळाला का डॉक्टरांचा? अमृता सांगते की नंबर नाही मिळाला. हे ऐकून सावलीला धक्का बसतो. ती म्हणते, जर नंबर दिला नाही तर नक्कीच काहीतरी लपवलं जाते, असं वाटत नाही का? तिचा संशय आता पक्काच होतो. दुसरीकडे तारा खूपच चिडलेली असते. ती सोहमला सांगते, ती बाई घरात असेल तर मी इथे राहणार नाही. इतक्यात तिच्या बाबांचा फोन येतो. ते तिला समजावतात, रागात निर्णय घेऊ नकोस, भैरवी खूप धूर्त आहे. ताराच्या मनात गोंधळ आहे, पण ती ठाम आहे. नील आणि भैरवीचं आता बोलणं पाहूया. भैरवी नीलशी प्रेमाबद्दल बोलते. ती म्हणते, पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही. पण नील तिच्यावरच उलटतो. तो स्पष्ट सांगतो, तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम करता, तुम्ही स्वार्थी आहात. भैरवी मात्र शांतपणे हसते आणि म्हणते, ज्याची तू कल्पना केली नाहीस ती गोष्ट अचानक तुझ्यासमोर येईल. हे ऐकून नील विचारात पडतो, म्हणजे भैरवी काहीतरी मोठा प्लॅन करते का? दरम्यान सावली आणि सारंग बोलत असतात. सावली सांगते की भैरवी मुद्दाम तिला टोमणे मारत आहे. सारंग तिला शांत राहायला सांगतो आणि आश्वासन देतो, मी डॉक्टरांचा नंबर शोधून काढेन. आता खेळ अजूनच रंगणार हे नक्की. आजच्या भागात सगळ्यांच्या मनात संशय, राग आणि गोंधळ आहे. भैरवी वरवर शांत आणि कमकुवत दिसते, पण आतून ती काहीतरी मोठा डाव आखत आहे. तर डॉक्टर साखरेंचं सत्य लवकरच बाहेर यायला पाहिजे. खरं तर तारासुद्धा घर सोडायच्या विचारात आहे. त्यामुळेच पाहायला विसरू नका. सावल्याची जणू सावली अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.